नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री मधील विषय गणित दिनदर्शिका हा घटक पाहणार आहोत। दिनदर्शिकेलाच आपण कॅलेंडर असेही म्हणतो। आता आपण दिनदर्शिकेचा उपयोग पाहूया। या वर्षाची दिनदर्शिका पहा, माहिती खालील सारणीत लिहा। ऑक्टोबर महिन्यात येणारे सण। आता यासाठी आपल्याला ऑक्टोबर महिन्याचे कॅलेंडर पाहणे आवश्यक आहे। त्यामुळे आपण 2025 चे ऑक्टोबर महिन्याचे कॅलेंडर घेणार आहोत। तर पहा, कॅलेंडरमध्ये ऑक्टोबर महिन्यात येणारे सण। गुरुवारी 2 तारखेला महात्मा गांधी जयंती आहे आणि त्याच दिवशी विजयादशमी दसराही आहे। नंतर 21 तारखेला लक्ष्मीपूजन आहे आणि 22 तारखेला दीपावली पाडवा आहे। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात येणारे सण 3 आहेत: महात्मा गांधी जयंती, लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा। आता आपण ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस पाहूया। त्यासाठी आपण ऑगस्ट महिन्याचे दिनदर्शिका पाहणार आहोत। तर आता आपण ऑगस्ट महिन्याची दिनदर्शिका घेतली आहे। ऑगस्ट महिन्यात 31, 3, 10, 17, 24 या तारखा रविवारी येतात आणि 27 आणि 15 अशा 2 तारखांना सुट्टी आहे। म्हणजे रविवारी 5 आणि इतर वेळेस 2 अशा 7 सुट्ट्या ऑगस्ट महिन्यात आहेत। आता आपण डिसेंबर महिन्याची माहिती पाहू। पहा, काय विचारले आहे: डिसेंबरच्या 5 तारखेनंतर नाताळ किती दिवसांनी येतो? म्हणजे नाताळ हा सण डिसेंबर महिन्यात 25 तारखेला असतो। 5 नंतर 20 दिवसांनी 25 तारीख येते, म्हणजे डिसेंबरच्या 5 तारखेनंतर नाताळ हा 20 दिवसांनी येतो। आता पुढे पाहू जून महिन्यात रविवारी येणाऱ्या तारखा। आता पहा मुलांनो, आपण इथे जून महिन्याचे कॅलेंडर घेतले आहे। तर त्यामध्ये 1, 8, 15, 22, 29 अशा तारखा रविवारी येतात। म्हणून जून महिन्यात येणाऱ्या तारखा 1, 8, 15, 22, 29 त्या तारखा आपण इथे लिहून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये 2015 चे कॅलेंडर दिले आहे आणि त्यानुसार काही माहिती सांगितली आहे, ते आपण पाहू। सलमा म्हणते, तुझा जन्म किती साली झाला? सोनू म्हणतो, माझी जन्मतारीख 15 जानेवारी 2005 आहे। म्हणजे 5 पासून 2015 पर्यंत मोजले की 10 वर्ष झाली। म्हणजे टोनू म्हणतो, आज सोनू 10 वर्षाची झाली। म्हणजेच मुलांना 2005 हे साल सोडून 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 पर्यंत मोजले तर 10 वर्ष पूर्ण होतात। म्हणून सोनू 10 वर्षाची झाली। आता सलमा काय म्हणते पहा। सलमा म्हणते, माझी जन्मतारीख 12 मार्च 2006 आहे, तर माझे आजचे वय 8 वर्ष पूर्ण आहे। तर टोनू म्हणतो, तुझा वाढदिवस 12 मार्च 2015 येईल, त्या दिवशी तू 9 वर्षाची होशील। म्हणजे यावरून समजते की 2006 च्या पुढे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 2015 पर्यंत मोजले की 9 वर्ष पूर्ण होतात। म्हणजेच वय माहीत करून घेण्यासाठी जन्मवर्षापुढे चालू वर्ष येईपर्यंत मोजावे लागते। आता पुढे पहा, दिलेल्या जन्मदिनांकासाठी या वर्षीच्या वाढदिवशी होणारे वय पूर्ण वर्षात सारणीत नोंदवा। आता आपल्याला सारणी दिली आहे: नाव, जन्मतारीख, वय। सारिकाचे वय आहे, जन्मतारीख आहे 18/7/2002। 2002 हे वर्ष सोडून आपल्याला 2025 पर्यंत मोजायचे आहे। मग 2002 आणि 2012 पर्यंत 10 वर्ष होतात। 2012 पासून 2022 पर्यंत आणखीन 10 वर्ष होतात आणि 22, 23, 24, 25 ते 3 वर्ष। मग सारिकाची जन्मतारीख होते 10, 10, 20 आणि 3 वर्ष 23 वर्ष अशी सारिकाची वय होते। आता मोहनचे वय पाहू। मोहनची जन्मतारीख आहे 14/5/2000। 2000 च्या पुढे 25 पर्यंत मोजल्यास मोहनला 25 वर्ष वय होते। अहमदचे वय होते 2003 च्या पुढे 2025 पर्यंत मोजल्यास 22 वर्ष असे वय होते। माखन सिंह यांचे वय होते 1977 च्या पुढे 2025 पर्यंत मोजल्यास 48 वर्ष वय माखन सिंह यांचे येते। आपण या सारणीतील प्रत्येकाचे वय 2025 पर्यंत काढले आहे। आता आपण पुढील सारणी पाहू। तुमच्या घरातील व्यक्तीच्या जन्मतारखा लिहून सारणी पूर्ण करा। आता व्यक्ती जन्मतारीख, 25व्या वाढदिवसाची तारीख, आजचे वय पूर्ण वर्षात आणि 40व्या वाढदिवसाची तारीख
अशी माहिती आपल्याला चार्टमध्ये लिहायची आहे. मुलांनो, सुरुवातीच्या रकान्यात आहे आई. समजा आईची जन्मतारीख आपण 25/4/1990 अशी ठरवली तर 25व्या वाढदिवशीची तारीख येणार आहे 25/4/2015. तिचे आजचे वय येणार आहे पूर्ण वर्षात 35 वर्ष आणि 40व्या वाढदिवशी तिची तारीख असणार आहे 25/4/2030. अशा प्रकारे बाबा, ताई, दादा यांचीही जन्मतारीख ठरवून तुम्ही त्यांचे वय काढायचे आहे. मुलांनो, आता आपण पुढील काही प्रश्न सोडवूया. कोणाचा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो आणि का? बघा, ज्यांची जन्मतारीख 29 फेब्रुवारी आहे त्यांचा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो. काय येतो? तर 29 फेब्रुवारी ही तारीख लीप वर्षात येते आणि लीप वर्ष दर 4 वर्षांनी येते, म्हणून ज्यांचा वाढदिवस 29 फेब्रुवारीला येतो तो दर 4 वर्षांनी येतो. आता दुसरा प्रश्न पाहू. तुमच्या आवडीचा सण कोणता? तो गेल्या वर्षी किती तारखेला होता आणि यावर्षी किती तारखेला आहे? हे तुम्ही दिनदर्शिका पाहून शोधायचे आहे. आता तिसरा प्रश्न पाहू. दिनदर्शिकेचे वेगवेगळे प्रकार. दिनदर्शिकेचे वेगवेगळे प्रकार असतात. ग्रेगोरियन म्हणजेच मराठी दिनदर्शिका, मराठी महिन्याप्रमाणे येणारी, इंग्रजी महिन्याप्रमाणे येणारी दिनदर्शिका, पार्शियन दिनदर्शिका, असे दिनदर्शिकेचे वेगवेगळे प्रकार. अशा वेगवेगळ्या दिनदर्शिकेची नावे तुम्ही शोधून लिहायची आहेत. आता पुढे आहे वय पूर्ण वर्षात, महिन्यात, दिवसात कसे काढावे. यासाठी आपण आजच्या दिवसाची तारीख टाकायची आहे आणि त्यातून आपली जन्मतारीख वजा केली की वय पूर्ण वर्षात, महिन्यात किंवा दिवसात काढता येते. त्याच्यानंतर आहे आपला देश 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वतंत्र झाला. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाली? तर तुम्ही 47च्या पुढे मोजायचे आहे. आज आपल्या देशाला किती वर्ष पूर्ण झाली? तर आज आपल्या देशाला 78 वर्ष पूर्ण झालेली आहेत. भारताने आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात सोडला. या घटनेला 2005 साली 30 वर्ष पूर्ण झाली. तर तो उपग्रह किती साली सोडला? 1975 साली उपग्रह सोडला. थोर भारतीय गणिती रामानुज यांचे जन्म शताब्दी 1987 साली झाले. या वाक्याचा अर्थ काय? म्हणजेच 1987 साली 100 वर्ष पूर्ण झाले. शताब्दी म्हणजेच 100 वर्ष.